दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घटना समोर आली आहे। आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। त्यांच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका, डेली अशाच ताज्या अपडेट बघण्यासाठी। राघव चड्ढा यांच्यासोबत राज्यसभा खासदार अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनीही आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला। या तिघांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली। पत्रकार परिषदेत बोलताना राघव चड्ढा यांनी आपल्या पक्षावरच गंभीर आरोप केले। माझ्याच पक्षाने माझा आवाज दाबला, मला माझे विचार मांडण्याची संधी दिली नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले। त्यांनी पुढे सांगितले की राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या 2/3 सदस्यांनी भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं। देशाच्या विकासासाठी मजबूत नेतृत्वाची गरज असल्याचं सांगत त्यांनी आपला पुढील राजकीय प्रवास भाजपसोबत करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं। या घडामोडींमुळे दिल्लीसह राष्ट्रीय पातळीवर राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात असून आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो। राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षावर जोरदार हल्लाबोल करत पक्ष सोडण्यामागची कारणं स्पष्ट केली व त्यांनी स्वतःला चुकीच्या पक्षातला योग्य माणूस असं संबोधलं। पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीमुळे आपण गुदमरल्यासारखे वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं। राघव चड्ढा म्हणाले की पक्षाची आजची दिशा आणि काम करण्याची पद्धत ही पक्षाच्या मूळ तत्वांपासून पूर्णपणे वेगळी आहे। मी या पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं, माझ्या आयुष्यातील 15 वर्ष या पक्षासाठी खर्च केले, पण आता हा पक्ष आपल्या मूल्यांपासून आणि नैतिकतेपासून भरकटलाय असं ते म्हणाले। त्यांनी आरोप केला की आता पक्ष देशहितासाठी नव्हे तर काही व्यक्तींच्या वैयक्तिक फायद्यासाठी काम करत आहे। गेल्या काही वर्षापासून मला सतत वाटत होतं की मी चुकीच्या पक्षातला योग्य माणूस आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान राघव चड्ढा यांनी दावा केला की आम आदमी पक्षातील राज्यसभेतील 2/3 खासदार त्यांच्या सोबत आहेत। त्यांनी सांगितले की अनेक खासदारांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देत स्वाक्षऱ्या केल्यात, म्हणजे 10 पैकी 7 खासदार बीजेपीमध्ये सामील होणार आहेत। त्यांच्यासोबत हरभजन सिंग, स्वाती मालिवाल, राजेंद्र गुप्ता, संदीप पाठक, विक्रमजीत सहानी आणि अशोक मित्तल यांसारखे नेते असल्याचा दावा त्यांनी केलाय। संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राघव चड्ढा यांनी जाहीर केलं की राज्यसभेतील आम आदमी पक्षाचे 2/3 सदस्य भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेत आहेत। या घडामोडीमुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला